नक्कीच लो स्कोरिंग मॅच होती, मागील मॅच झाली. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अजय. अप्रतिम गोलंदाजी राहिली अजयची. नक्कीच विकेट घेतल्या 2 आणि धावा दिल्या 2, असा अजय ठरतो मॅन ऑफ द मॅच. तर अजयला विनंती करतो की आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. दसरेजी अंदाडे साहेब यांच्या माध्यमातून दिल्या जाईल. पहिला चेंडू पाहायला गेला तर पहिला चेंडू, हा चेंडू पाहायला गेला, सन्मान दिला गेला चेंडूला. हा चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि नक्कीच सुरुवात होते डॉट चेंडूने. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचं कारण की आजू ठरला मॅन ऑफ द मॅच गिरसे संघाचा हा खेळाडू. मित्रांनो सातत्याने आमच्या डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून या खेळाडूला मात्र सन्मान दिला केला जातोय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन. आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला आपण देव्याला पाहतोय. बघूया तर देव कशा प्रकारे फलंदाजी करेल. मागील मॅच मध्ये अफलातून फलंदाजी त्याची राहिली होती. पुढचा चेंडू आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या तिथे काय फटका सजवलाय आणि हा चेंडू देवच्या स्टाईल मध्ये फेकून दिलाय. मिले गेले 4, तो बेडा कपार. याला का देव का चौकार. नक्कीच या चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करून संघाची धावसंख्या 5 या अंकीवर लागल्या. आपण षटक क्रमांक पहिलं पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक आहे आणि प्रतीक याच्या पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलं. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढला, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडेल, बॉल हिट करण्याचा प्रयत्न केला पराग्याने, पण हा चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव. नक्कीच पाहूया आता मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. पुन्हा एकदा रायडू स्ट्राईक एंडला. आता मात्र काय फटका सजवला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र फलंदाज होणार बाद. रायडू बॅक टू द डगआउट. पॅटर संघाचा कॅप्टन रेहान शेख येतोय. या सातत्याने हरिओम क्रिकेटसाठी या संघासाठी खूप छान अशी कामगिरी या खेळाडूची राहिली. मागच्या वर्षीमध्ये क्रिकेट कुठेतरी निवृत्ती घेतली होती. या वर्षी पुन्हा एकदा 30 जसे तो जराला घेऊन हा रेहान शेख मैदानामध्ये उतरलाय. मागच्या वर्षीमध्ये आर्मीची भरती देत होता. आता मात्र पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र दांडी दांडी गुल फलंदाज होते बाद. विकेटचं बटन डीजे. गेले तर बघता बघता विकेट गेल्या. 2 धावा गेल्या 6.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय हरीश. हरीश पाहायला भेटतोय नॉन स्ट्राईक इनला आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण राहुल. नॉन स्ट्राईक इनला हरीश पाहतोय आणि राहुल मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सकाळच्या सत्रामध्ये वेगळी खेळाडू होती, या सत्रामध्ये मात्र पाहायला गेले दुसरे खेळाडू मात्र उपस्थित राहिल्या. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. आता मात्र देव पुढचा चेंडू आता मात्र ऑफसाईडला मारायच्या नात्यामध्ये हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये ना हा चेंडू डॉट पाहायला भेटतो. डॉट चेंडू पाहायला भेटला. पाहूया पुढचा चेंडू पुढे स्टेप आउट केला. लवर पुढे चेंडू होता, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू अडवला गेला. पुन्हा एकदा चेंडू फेकी होईल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होती ती मात्र धन्यवाद डीजे. घेतलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक पारा घेतोय. चेंडू अडवला गेला फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आता 9 अंकेवर पोहोचल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दोन्ही संघ पाहायला गेलं तर यंगस्टर संघ आहे, नवदीप संघ पाहायला भेटतो. यापुढील मॅच पाहायला मिळेल नक्कीच काटेकी टक्कर पाहायला भेटेल. एका साईडला असेल गोटेकर ब संघ आणि त्याला फाईट करणारी टीम नक्कीच पाहायला गेलं तर वेताल स्वामी शहापूर संघ असेल. आणि नाव घेताच आमच्या गोटेकर ब संघाचे खेळाडू हजर होतात, त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. ओमकार आपण कुठे असेल तर वैभव यांचे संपर्क साधायचं. पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्स अटॅक केला हरीश आणि पहिलाच चेंडू खेळता असताना पहिला चेंडू रिव्हर्स अटॅक केला. एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली ते धावसंख्या 10 धावा. पुढचा चेंडू बघूया. आता मात्र आकाश रगत फटका सजवला, उंची जास्त अंतर कमी. आता बघूया दिवस क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय छेल आणि मैदानाच्या आतमध्ये देव होतोय फेल. डीजे नक्कीच धावसंख्या पाहायला गेले 10 धावा लागलेला धक्का क्रमांक हा दुसरा धक्का लागतोय. तर तिसरा धक्का नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रथमेश पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवला, हलकासा कट केला आणि मात्र क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू फेकी होईल, तत्पुरता खेळती गेली. एक धाव. एका धावेने 11 या अंकावर धावसंख्या पोहोचल्या. नक्कीच घोटेकर गावचे एक प्रमुख व्यक्तिमत्व आमचे गणेश दादा भाऊजी यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजवर असं नसतं व्हावं. सातत्याने पाठीटके असतात घोटेकर गावचे आणि घोटेकर संघासाठी सातत्याने एखादी मदत त्यांची लाभली असते. आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. फराग याला पराग
गोलंदाजी ट्रॅक पराग सज्ज झालाय. चला स्पीडअप करा टीम साईनगर. सातत्याने या संघामध्ये आपण नन्नू याला पाहत असतोय. आज मात्र पायाला लागल्यामुळे आज खेळू शकत नाहीये, पण आज मात्र पूर्ण टीम नाहीये तरी सुद्धा हा संघ अप्रतिम कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल हे मात्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हलकासा फ्लिक केला चेंडूला, बॉल बॅक डाय फटका आहे आणि चेंडू फेकी होईल. तत्पुरता ही गुड रनिंग बिन विकेट. ही धाव कंप्लीट होत आहे. धाव संख्या 12 जे मात्र प्रगती पथावर लागलेत. आपण दोन संघामध्ये मॅच मध्ये सेकंड राऊंडची पहिली लढत. नक्कीच गावचे आमचे पिंट्या मामा यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. आमचे डीजे ऑपरेटर सातत्याने सांगतात का प्रमुख पाहुणे कोण आलंय, त्यांचं आगमन करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते मात्र केले जात आहे. नक्कीच आता मात्र एक धाव कंप्लीट केली. एका धावाने धावसंख्या 13 या अंकीवर पोहोचल्या. तर षटक क्रमांक आपण तिसरं बाद पराग 12 झाल्या परागच्या माध्यमातून पाहतोय. आता मात्र काय फटका झालाय, घुटना टेक तमाशा देख, अरे स्टाईल मध्ये फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये षटकार. की ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने ही स्पर्धा ठेवली गेली, बाळ्यामामा म्हात्रे, त्यांचं संगीत तुम्हामा प्रेक्षक वर्गाने या स्पर्धेमध्ये ऐकवलं. डीजे ऑपरेटरचं करावं तेवढं कौतुक, खूपच सुरेख. आणि आता मात्र हरेश एक षटकार डोकून आपल्या पिचवर उभा आहे. धावसंख्या व्हायला गेली तर 6 ने वाढ, धावसंख्या होती ती 18. या षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी पराग आला, त्यावर षटकार डोकलाय. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकला जाईल. आता मात्र हा चेंडू नक्कीच लाईन चेक केली जाईल आमच्या डीके सरांच्या माध्यमातून. हा चेंडू वाईट आला, एक षटकार ढकल्यानंतर हवा टाईट झाल्यानंतर चेंडू टाकला वाईट. या वाईटने एका धावेने वाढ, धावसंख्या 19 या अंकीवर पोहोचल्या. षटक क्रमांक तिसरं बाद आपण हारेसचा उभा राहण्याचा टान्स पाहायला गेला तर एक अप्रतिम टान्स पाहायला भेटतोय. आता मात्र उंचावून माराच्या नादामध्ये हा चेंडू अंगाला स्पर्श झाला. बघता बघता एक चिकी सिंगल ऍड केली जाईल आणि एका चिकी सिंगलनी संघाची धावसंख्या लेग बाईकच्या स्वरूपात पंचांनी ही धाव घोषित केली. आणि धावसंख्या पाहायला गेले तर 10.00च्या सरासरीने धावा झाल्यात. धावा 20 ज्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. साईनगर संघ पाहतोय आपण, पहिला सामना जिंकल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यामध्ये बजल मारते की काय, का हरिओम संघ बजल मारेल हे मात्र पाहायला मिळेल. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र फ्लिक केलाय चेंडूला, एक साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरून एक धाव कंप्लीट करतोय. चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होईल. बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिन विकेट जी मात्र या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि 2 धावाने पुन्हा एकदा लेग बाय आहे, नक्कीच ओके. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा ऍड केल्या. 2 धावाने वाढ, 2 धावाने संघाची धावसंख्या 22. खेळाडू कक्षामधील खेळाडू आपण स्टेजवर तर बसायचे. हरिओम ब संघाचे खेळाडू पॅनलाइजचा सामना करावा लागेल. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच बाउंड्री लगत चेंडू जातो, क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. ओ हो, लाजवाब क्षेत्ररक्षण
नक्कीच 100% एफर्ट दिला जातो या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बॅटची कडा लागली होती, फक्त फ्लिक केला होता, बाउंड्री लगत चेंडू गेला आणि या चेंडूवर 2 धावा घेतल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचले. मित्रांनो विनंती आहे, गुलाबी पट्टीच्या आतमध्ये जाऊन बसायचंय, विनंती असेल सर्व प्रेक्षक राजांना. आणि जो ब्लॅक कपडा आहे त्याच्या तिथे बसले त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण युट्यूबवर दिसत आहात मित्रांनो, तिथून उठायचंय. आता मात्र चेंडू फ्लिक केला, लेग साइड क्षेत्ररक्षक तैनात आहे, टिपलाय झेल, फलंदाज फेल. ब्लॅक कपड्याच्या तिथे बसलेले प्रेक्षक राजानो धन्यवाद. केले तर 24 धावा, जो मात्र 3 षटकाच्या अखेरीस लागल्या गेल्यात. आता मात्र नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तर गोलंदाज ट्रॅकवर ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला असा खेळाडू निलेश कासार. आतिश भाई सत्ता यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहूया, निलेश मात्र गोलंदाज ट्रॅकवर झाला, हारिश मात्र स्ट्राईक एंडला आहे. फुलटो चेंडू होता, लवर फुलटो चेंडू होता, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि हा चेंडू बघता बघता पाहायला गेला तर डॉट चेंडू येईल. षटक क्रमांक 4 चालू आहे. 24 धावसंख्येची मात्र हरिओम संघाची झाल्या. तर पाहूया, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडू मध्ये किती धावा खेचेल हा फलंदाज हारिश. पाहूया, पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला भेटतोय. का मागील मॅचचा मी मॅन ऑफ द मॅच आहे हे मात्र दाखवून देतोय गोलंदाज, सुरेख गोलंदाजी. सातत्याने या खेळाडूला मी साई स्पोर्ट्स संघामध्ये प्रॅक्टिस करताना सकाळी पाहत असतो खाडीच्या मैदानावर. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून जज करण्यासाठी येतो, पण मात्र हा चेंडू मात्र तिथे स्थिरावलेला. 1 धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता, 2 धावा तर कंप्लीट झाल्या चेंडू फेकी होईपर्यंत. पाहूया, 2च धावांना समाधान मानलं जात आहे. हारी सांगते तू थांब, मला मात्र पुढचे चेंडू खेळू द्या आणि 1-2 मोठे फटके मारू द्या. पण तत्पुरता या 2 धावांनी संघाची धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाल्या 26 धावा. पुढचा चेंडू, फुलटो चेंडू, हा चेंडू सुद्धा आकाशाला फटकावा सजवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवागाच्या बाहेर चेंडू निघून जातो. कमबॅक पुन्हा एकदा सुरेख पाहायला भेटतो. बघता बघता 2 कंप्लीट केल्या आणि 2च धावा समाधान मानलं जात आहे. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 या अंकावर पोहोचल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. हारिश मात्र संघर्ष करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र तडाखा सुरेख आहे आणि हारीच्या पाठीतून आता पाहायला मिळेल हा चेंडू. प्रेक्षक राजांना विनंती असेल का हे षटकार की चौकार सांगून द्यायचे आणि हा चेंडू पंचांनी सुद्धा घोषित केला, ओ दुरफ चौकार.
शेवटचा चेंडू असेल. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि फुल टच फटका मारण्याच्या नादामध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 55 नंबर जर्सीचा त्याने टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश. चार षटकांचा वाजवी खेळ झाला. 4 षटकामध्ये हरिओम बस संघाने नक्कीच पाहायला गेला साईनगर संघासमोर धावा ठेवल्यात, आव्हान ठेवलं ते मात्र 32 झाले आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय. जिंकण्यासाठी 33 धावा कराव्या लागतील या दुपारच्या सत्रामध्ये या सेकंड इनिंग मध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेट करा एक सुरेख संगीत. चेंडू जमा करायचे आणि या बस संघाने त्याला फाईट करणारी टीम वेताल स्वामी संघ. चला दोन्ही संघाच्या खरेदारांनी टास्क बॉक्स कक्षामध्ये जोडायचे. गोटेकर बी संघ असेल तर त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजेच वेताल स्वामी शहापूर संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक चांगली लढत प्रेक्षकाच्या भेटीसाठी येते. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मात्र प्रेक्षकाच्या भेटीसाठी आलाय. दोन्ही संघ एक एक मॅच विजयी होऊन दुसऱ्या फेरीमध्ये पात्र झालेली आहेत. नक्कीच आपण 5वी मॅच पाहिली. गिरसे विपक्षाची मॅच वासी रंगली होती. त्यामध्ये एका संघाला बाय दिली गेली आहे. त्यामुळे रेग्युलर प्रमाणे बघायचं झालं तर गोटेकर बी विपक्षात फाईट करणार आहे वेताल स्वामी संघ. तर मी विनंती करेल चला टॉस साठी एकाने यायचं. कमिटीचे सदस्य किंवा आयोजक विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. तर नक्कीच पिंट्या मामाच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गोटेकर बी संघाचं नक्कीच रोहनदा कॉल करणार आहे आणि काटा कळवता काटा चाललेला आहे. तर टॉस जिंकला गेला गोटेकर बी संघाने. जास्त बोलत नाहीये तुमचा निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण 4 ओव्हरची मॅच रण आहे. समोर सुद्धा तितका ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. फिल्डिंग करायची तर कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा वेताल स्वामी संघाला. चांगला संघ आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आणि एक चांगली लढत बघायला भेटेल आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी कमी फिल्टर बघायला मिळाले होते. या मॅच मध्ये पूर्ण टीम आहे का? हो पूर्ण टीम आहे. बाकी काही प्लेयरांचं काही ना काही काम असतात, कुठे काही पर्सनल गोष्टी असतात, त्यामुळं काही जणांना यायला भेटत नाही. तसं त्यांना वेळ भेटत असं येतात आणि गावची मॅच आहे, प्रत्येकाने टाईम काढून द्या. 100% देण्यात द्या. तुम्हाला शुभेच्छा असतील मॅच साठी. तर जाऊया वेताल स्वामीच्या कर्णधाराकडे. नक्कीच टॉस हरलाय. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु आता टॉस हरलात, बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच बघायला मिळते. समोर तितकाच ताकदीचा संघ बघायला मिळतोय. तर त्यांच्या समोर खेळी करत असताना कुठपर्यंत टार्गेट सेट करण्याचं काम कराल? नक्कीच गोटेकर बी संघ शहापूर तालुक्यातील एक खूपच नावंत संघ आहे. त्यांच्यासमोर नक्कीच आम्ही 50 ते 55 धावांचं आव्हान देऊ.
आणि ह्या सामन्यामध्ये गोटेकर संघाचे असे कोणते बॉलर आहेत त्याच्यात मी टार्गेट करून चांगला एक धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच आतिश भांडे आणि ओमकार पाटोळे परटोळे यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊयात नेक्स्ट मॅच न्यूज झालेली आहे. टॉस जिंकला गेलाय गोटेकर बी संघानं. प्रथम घेतोय फिल्डिंगचा निर्णय आणि आमंत्रित केलंय ते मात्र वेतस्वामी संघाला बॅटिंगसाठी. येस कॉम्बॉक्स. धन्यवाद शुभमजी कुठले सर. खूपच सुरेख न्यूज तुम्हाला टास्क बॉक्स शब्दून ऐकायला मिळाली. सव्य मॅचकडे मॅच इम्पॉर्टंट आहे. तर पराग मात्र स्ट्राईकला फलंदाज पहिला चेंडू मात्र स्पर्श करतो. ऑफसाईडच्या दिशेने फटका उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक शैलेश आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली पण हा चेंडू लगेच हाताला स्पर्श करून चेंडू जाते बाउंड्री लगत. हा चेंडू 4 चौकार. नक्कीच या चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि संघाचं सुद्धा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. 4 सुरुवात झाली. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आधी मात्र चेंडूपर्यंत पोहोचत चेंडू अडवला गेला. चेंडू फेकी झाली. तत्पुरता पाहूया आता मात्र डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन पोहोचवलाय पंचांनी. नॉट आउट आहे. सेफ आहे फलंदाज. अशा प्रकारे या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली गेली. धावसंख्या होते ते 6 धावा. पुढचा चेंडू पाहूया परागसाठी आणि आता मात्र भन्नाट वेगाने चेंडू टाकला. लेग स्टंपच्या थोडा फिक्सिंग चेंडू झाला आणि नक्कीच सरांनी व्हाईट चेंडू घोषित केला. डीके सर आज मात्र खूपच सुरेख पंचाची भूमिका पार पाडतात. बदलापूर विभागावरून आज मात्र शहापूर तालुक्यामध्ये पंचाची भूमिका पार पाडली जाते. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र लेग साईडच्या दिशेने हार्काचा कट केला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. आता मात्र प्रथम स्ट्राईक इनला यश. पाहूया आता मात्र बॅटीची कडा लागले. पाहूया गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला करून बीट. हा चेंडू जातोय बाउंड्री लगत. याच्या बॅटीतून येतो हा नशिबाचा चौकार. अशा प्रकारे या चौकाराने संघाची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती मात्र बारा धावसंख्या. षटक क्रमांक पहिले चालू आहे. 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत फटका फसलाय. शैलेश येतोय आणि शैलेशचं मात्र थोडीशी फंबलिंग पाहायला भेटते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. बघता बघता 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 14 या अंकावर पोहोचल्या.
या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 14 धावा ज्यामध्ये झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. पॉवर प्लेचा हा पहिला षटक जो मात्र टाकला जातोय हरिओम ब संघाच्या गोलंदाजाकडून प्रथमेश. पुन्हा एकदा आकाशालगत फटका सुरेख आहे. कुठला क्षेत्ररक्षक नाही. हा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा चेंडू बाउंड्री लगत चौकार. आता मात्र नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली. प्रगतीपथावर धावा लागल्या 18 धावा. आणि 18 मध्ये करायचे 15 धावा. तर पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र स्पिनचा जादूगर मात्र तो मात्र इथं गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहूया आधी आला. पाहूया दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. 18 मध्ये 15 करायचे आहेत. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू गर 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 फिरवला. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटला. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटे आधी याची. पहिला चेंडू दौडाला परागसाठी आणि आता मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल हे मात्र पाहायला मिळेल. पहिला दौडाला पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. 17 मध्ये करायचे तर 15. आता हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय फक्त चेंडूला. लेग साईडच्या दिशेने खूपच फास्ट चेंडू जातोय आणि हा चेंडू बाउंड्री लगत चौकार. डीजे हा चेंडू सुरेख टाकला गेला. पुन्हा एकदा एक तेरी तर एक मेरी अशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते. पुढचा चेंडू सुपला शॉट उडवण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू सुद्धा डॉट. काय गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. 3 चेंडू डॉट आले. 1 चेंडूवर चौकार घेतला. अफलातून गोलंदाजी. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मला तर वाटतं बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये चांगला आणि हा चेंडू बाउंड्री लगेच जातो. तिथे मात्र फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू आलेला आहे. बघता बघता 3 धावा कंप्लीट आणि 34चा प्रयत्न. 34 सुद्धा पूर्ण आणि 3 धावा धावल्यात आणि 3+1 व्हाईट एकूण 4 धावा ऍड केल्या जातील. आणि मला 4च सांगायच्या होत्या पण बघता बघता मित्रांनो पाहायला गेलं तर 3 धावा कंप्लीट झाल्या धावून आणि 1 व्हाईटची एकूण 4 धावा. धन्यवाद सर सुद्धा असतात आमचे. पुढचा चेंडू. आता मात्र पुढे स्टेप आउट करण्याच्या नादामध्ये हा चेंडूवर मात्र यष्टीरक्षक सुरेख केला. आता फलंदाज होतोय बाद. धक्का लागतोय तो मात्र साईनगर संघाला. आता मात्र शेवटचा चेंडू टाकला जाईल आदियाचा. धावसंख्या पाहायला गेली प्रगतीपथावर धावा झाल्या साईनगर चेरपोली संघाच्या 26 धावा. चला स्पीडअप करा.
पाहूया पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि तिथे कामिल होता. कामिलाने घेतला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या फलंदाज होतोय फेल. आता समीकरण राहिले तर बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण एंटर झालाय. तर गोलंदाजी ट्रॅकवर शैलेश. 12 मध्ये 7 डिफेंड करायचेत. पुढचा चेंडू शैलेश याचा पाहूया. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. कसं मारू काय करू हे समजलं नव्हतं. फरा गेला कारण की फसवा गोलंदाज आहे आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच सुरेख चेंडू टाकला गेला. 11 चेंडू 6ची गरज आहे. सदैव हसणारा आमचा मित्र अमित याचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. कधी पण कुठे पण कधी पण पावा भेटेल तेव्हा पण हसतच असतो. आता मात्र काय फटका सजवलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. त्याच्या मस्तकावर दस्तक. हा चेंडू फेकून देतोय बाउंड्री लगत. 6 धावांसाठी षटकार आणि अशा प्रकारे